नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. दीपावली सगळ्यात मोठा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन आपण करणार आहोत दिनांक 21/10/2025. वार येतो मंगळवार. नक्षत्र आहे चित्रा नक्षत्र आणि 2025 हे आहे मंगळाचं वर्ष. अतिशय योगायोगाने आपण परिपूर्ण मंगळ ग्रहाशी कनेक्ट झालो आहोत. मंगळ ग्रह जो आपल्याला आत्मविश्वास देतो, जो बल देतो, मग हे बल धनाचंही असतं, ज्ञानाचंही असतं आणि बळाचंही बल असतं. या तीनही गोष्टी जर आपल्या आयुष्यामध्ये समृद्ध असल्या तर व्यक्ती सुखी होतो असं म्हटलं जातं. आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. आज मी तुम्हाला या ठिकाणी रेकीच्या माध्यमातून लक्ष्मीपूजन कसं करायचं हे थोडं समजून सांगणार आहे. पंचतत्वाशी संबंधित आपण पिंडी ते ब्रह्मांडी या तत्वाने जगत असतो. आपल्या शरीरातही पृथ्वी, आकाश, जल, अग्नी, वायू हे तत्व आहे. आणि अमावस्या या दिवशी रिच्युअल्स अतिशय सुंदर होतात किंवा ब्रह्मांडाची ऊर्जा शक्ती प्राप्त करून घेण्याचा रेकी लोकांचा, जे रेकीचा प्रवास करतात त्या लोकांसाठी अमावस्या ही नक्कीच लाभदायक ठरते. तुम्ही जर विचार केला असेल तर या लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येकडनं आपण काय शिकावं. तर या लक्ष्मीपूजनाची अमावस्या बघा, या अगोदर येणाऱ्या ज्या काही 12 अमावस्या आहे, तर आपण प्रत्येक अमावस्येला म्हणतो की रात्री लवकर घरी या, आज अमावस्या आहे. आज खरेदी करू नका, आज अमावस्या आहे. आज शुभ कार्य करू नका, आज अमावस्या आहे. पण वर्षातली एक अमावस्या अशी येते की ज्या दिवशी आपण नवे कपडे घालतो, ज्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं पूजन करतो. यावरून आपण एकच लक्षात घ्या की आयुष्याचे सगळेच दिवस सारखे नसतात. आज जर तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट असतील, काही स्ट्रगल असेल, तर हे स्ट्रगल सुद्धा दूर होईल. असं समजायचंय की त्या 12 अमावस्यांमधल्या या 11 अमावस्या आपण सहन करतोय आणि एक दिवस लक्ष्मीपूजनाची अमावस्या आपल्या आयुष्यात मात्र नक्की येणार आहे. अशाच उद्देशाने हे लक्ष्मीपूजन झालं पाहिजे. श्री अष्टो वास्तू रेकी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पहाटेच समृद्धीचा शक्तिपात घेतला जातो आणि सायंकाळी आपापल्या पद्धतीने आपण आपल्या वास्तूमध्ये अष्टलक्ष्मीचं आवाहन करत असतो. आज दिवाळी साजरी करत असताना किंवा लक्ष्मीपूजनाच्या या मंगल पर्वावर आपण आपल्या घरामध्ये गणेशाची, माता महालक्ष्मीची पूजा करतो. कारण ज्यावेळी समुद्र मंथनाची वेळ होती त्यावेळेस लक्ष्मी प्रगट झाली आणि तो दिवस होता धनत्रयोदशीचा. या दिवशी धनाच्या पटीत वाढ होणं म्हणजेच धनाची पूजा. धन आलं पण आरोग्य साथ देत नाही, म्हणून आपण उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी धन्वंतरी देवीची पूजा करत असतो. आणि धनाचं रक्षण व्हावं म्हणून कुबेराचं पूजन तितकंच महत्वाचं मानलं जातं. आपला जो काही धर्म आहे, आपली संस्कृती ही या विशेष मान आपल्या संस्कृतीमध्ये आहे. त्रिमूर्ती, त्रिनेत्र, याचप्रमाणे त्रिदेवता सरस्वती, गणेश, लक्ष्मी या तीनही देवतेचं पूजन आपण लक्ष्मीपूजनाला करत असतो. सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. श्री गणेश विघ्नहर्ता आहेत आणि माता महालक्ष्मी भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते. या देवतेची पूजा करून आपण हे ब्रह्मांडाला शरण जाऊन, या शक्तीला शरण जाऊन आपल्या आयुष्याला आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा मान लक्ष्मी पूजनाला घेत असतो. आणि विशेष म्हणजे याच वर्षी आपल्याला सगळं काही मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली लाभलं आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये मंगल चंडिका स्तोत्राचा पाठ हा अवश्य होणं तितकंच गरजेचं आहे. 9 हा अंक सुद्धा मंगळाचा आहे. 2025 याची टोटल 9 येते. याच दिवशी आहे चित्रा नक्षत्र, याच दिवशी आहे वार मंगळवार. मंगल 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 सगळं व्हावं असं वाटत असेल तर आपले विचारही मंगल असावे, आपले संस्कारही मंगल असावे, आपलं कर्मही मंगल असावं आणि आपलं धर्मही मंगल असावं. या सगळ्या गोष्टींसाठी परिपूर्ण या आदिमायेला, या त्रिपुर सुंदरीला शरण जाण्यासाठी आपण हे लक्ष्मीपूजन साजरे करणार आहोत. पंचतत्वानी हे ब्रह्मांड बनलं आहे. पंचतत्वाने आपला देह बनला आहे. मृत्यूनंतरही आपण पंचतत्वातच विलीन होतो. पंचतत्वाचे वास्तू बनली आहे, वस्तू बनलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला या देवतांचं पूजन सुद्धा पंचतत्वानेच केलं तर त्याचा नक्कीच आपल्याला छान अनुभव मिळणार आहे. आता याच्यामध्ये पंचतत्वाचं पूजन म्हणजे काय, असंही तुम्ही जे पूजन करता ते पंचतत्वाचंच होतं. नेत्रांच्या वाती आणि प्राणांची ज्योत लावली की तुमच्या अंतःकरणात परमेश्वराचं दर्शन झालंच म्हणून समजा.
पण या दिवाळीमध्ये काहीतरी वेगळी उपासना, काहीतरी वेगळं रिच्युअल्स आपल्याला करायचं असेल तर गणेशाची पूजन करताना जलतत्वाचा आपण विचार करतो. त्यावेळेस पाण्यामध्ये छान एका बाउलमध्ये पाणी घ्या आणि त्यात छान जास्वंदाचं फूल आणि दुर्वा सजवा. अग्नितत्व म्हणून तुपाचा दिवा आणि त्याच्यामध्ये थोडस अष्टगंध टाका आणि तो दिवा गणेशाला लावा. पृथ्वी तत्व म्हणून बाप्पाला मोदक हे द्या, कारण मोद इन्स्टंट ग्लुकोज देणारं हे खाद्य आहे, एनर्जी बुस्टर आहे आणि ज्याच्याने आपण स्थिर राहतो. म्हणून पृथ्वी तत्वाचं इन्स्टंट ग्लुकोज देणारं मोदक आपण बाप्पाला समर्पित करा. आणि वायू तत्वामध्ये म्हणजेच आपल्या मंत्र उच्चारामध्ये, आपल्या प्रोनाउन्सिएशन मध्ये ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा अधिकाधिक जप आपण केला पाहिजे. झाली ना पंचतत्वाने गणेशाची पूजा. असं तर आपण करतोच. रांगोळी म्हणून आपण वाडग्यामध्ये किंवा बाउलमध्ये फुलांचं डेकोरेशन करतो. अहो, ते झालं तुमचं जलतत्वाचं पूजन. तुम्ही नीट बघा, तुम्ही जे काही पूजा करतात ती पूजा परिपूर्ण पंचतत्वाशी संबंधित येते. असंच आपण सरस्वतीचं पूजन कसं करणार, तर जलतत्वामध्ये म्हणजेच पाण्यामध्ये आपल्याला सफेद फूल टाकायचं आहे. आकाश तत्वामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये गुलाब आणि मोगऱ्याचं अत्तर मारायचं आहे. अग्नितत्व म्हणून आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. पृथ्वी तत्व म्हणून सफेद अक्षदा आपल्याला सरस्वतीला अर्पण करायचे आहे. आणि वायू तत्व मंत्र, गायत्री मंत्र, या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः, हा सरस्वती गायत्री मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे. हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे. महालक्ष्मीचं पूजन करत असताना पाण्यामध्ये कमळाचं फूल ठेवा. वायू तत्वामध्ये चंदन आणि गुलाबाची अगरबत्ती किंवा स्प्रे मारा, अत्तर मारा. अग्नितत्व गाईच्या तुपाचा दिवा. पृथ्वी तत्व लक्ष्मीला अतिप्रिय डाळिंबाचं नैवेद्य अर्पण करा. आणि मंत्रामध्ये वायू तत्वामध्ये किंवा आपल्या मंत्र उच्चारामध्ये ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा अधिकाधिक जप आपण या दिवशी केला पाहिजे. अशा पद्धतीने साजरी करा ही दिवाळी. पिंडी ते ब्रह्मांडी या तत्वानुसार आपल्या शरीरात 8 चक्र असतात, परंतु ते चक्र आपण आपल्या इंद्रियांद्वारे अनुभवता येत नाही, ते अदृश्य असतात. या चक्रातून जी ऊर्जा प्राप्त होते ती आपल्या शरीराला जीवन शक्ती देत असते. आयुर्वेदामध्ये योग, प्राणायाम, साधना अशा विविध प्रकारे या चक्रांना जागृत केलं जातं. रेकीच्या माध्यमातून आपण या 7ही चक्रांचा अभ्यास करतोच, परंतु मूलाधार चक्राचा जर विचार केला, या 7 चक्रांमध्ये हे जे काही चक्र आहेत त्या चक्रांमध्ये प्रत्येक शरीराचा एक एक अवयव जोडलेला असतो. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, या अमावस्येच्या दिवशी जर आपण ही साधना केली तर नक्कीच आपल्याला अष्टलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हायला मदत होत असते. मूलाधार चक्र जे आपले विचार कार्य सकारात्मक करत असते. स्वाधिष्ठान चक्र माणसाच्या अचेतन मनाशी संबंधित असतं आणि जे तुम्हाला यश कीर्ती प्रदान करत असतं. मणिपूर चक्र जे तुमच्या जठराग्नीवर, तुमच्या लिव्हरवर काम करत असतं. अनाहत चक्र जे तुमच्या हृदयावर काम करतं, तुमच्या भावनांवर काम करत असतं. विशुद्धी चक्र जे तुमचा संवाद घडवत असतं. आज्ञा चक्र जे तुम्हाला ज्ञान ग्रहण करण्याची ताकद देतं. आणि सहस्रार चक्र जे तुम्हाला ब्रह्मांडाशी कनेक्शन देण्याचं हे सगळ्यात मोठं केंद्र आहे. हे सगळ्यात मोठं चक्र आहे की जिथे तुम्ही ब्रह्मांडाची ऊर्जा आत्मसात करू शकता. या 7ही चक्रांना जेव्हा तुम्ही जागृती देता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करता. मूलाधार चक्र जर तुम्हाला जागृत करायचं असेल, तुमच्या आयुष्यामध्ये धाडस पाहिजे असेल तर तुम्ही लम ह्या बीज मंत्राचा उच्चार करायचा आहे. या 7ही चक्रांवर लक्ष्मीचा वास आहे. का करायचंय दिवाळीला, तर दिवाळीला प्रत्यक्ष माता महालक्ष्मी आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असते. आणि विशेषतः रात्रीच्या वेळेस तुम्ही ही साधना अवश्य करा. मूलाधार चक्रावर आदिलक्ष्मीचा वास आहे. मूलाधार चक्राचा बीज मंत्र येतो लम. स्वादिष्ठान चक्रावर विद्यालक्ष्मीचा वास आहे, त्याचा बीज मंत्र येतो वम. मणिपूर चक्रावर अमृत लक्ष्मीचा वास आहे, त्याचा बीज मंत्र येतो रम. अनाहत चक्रावर योग लक्ष्मीचा वास आहे, तिचा बीजमंत्र येतो यम. विशुद्ध चक्रावर सत्यलक्ष्मीचा वास आहे, बीजमंत्र येतो हम.
आज्ञाचक्रावर सौभाग्य लक्ष्मीचा वास आहे, बीजमंत्र येतो ओम. सहस्रार चक्रावर भोग लक्ष्मीचा वास आहे, तिचा बीजमंत्र येतो ओम. लम वम रम यम अम ओम ओम. हे जे उच्चार आहे, हे उच्चार आपल्याला या रात्री दीर्घ करायचे आहे. लम वम. या पद्धतीने हे उच्चार आपण दीर्घ करून डोळे बंद करून जर मेडिटेशन केलं तर प्रत्यक्ष माता महालक्ष्मीचा आशीर्वाद एनर्जीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला सहज प्राप्त होईल. इतकी ताकद माझ्या ब्रह्मांडात आहे, इतकी ताकद माझ्या युनिव्हर्स मध्ये आहे आणि परिपूर्ण याच दिवशी आपल्याला सरेंडर व्हायचं आहे. हे सरेंडर होताना ज्या चुका केल्या त्या सगळ्या चुकांना सोडून द्यायचं आहे. जे काही वाईट झालं त्या सगळ्या घटनांना विसरून जायचं आहे आणि खऱ्या अर्थाने या अमावस्येमध्ये आपल्या आयुष्यातली सगळी नकारात्मकता धुवून टाकायची आहे. आणि येणारी प्रतिपदा, शुक्ल पक्षामध्ये येणारी जी काही प्रतिपदा आहे पाडवा, या दिवशी शुभ संकल्पासहित उठायचा आहे आणि पुन्हा एकदा नव्याने आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आनंदाने जगायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे लक्ष्मीपूजन करायचं आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्ही सगळेजण याच दिवशी हवन करणार आहात, लक्ष्मीचं नामस्मरण करणार आहात, तुलसीची सुशोभित करणार आहात, तुलसीला शुद्ध तुपाचा दिवा लावणार आहात, रांगोळी काढणार आहात, घरामध्ये महालक्ष्मी अष्टक पठण करणार आहात. त्यासोबत विष्णू सहस्रनामाचा पाठ सुद्धा आपल्या वास्तूमध्ये होणं गरजेचं आहे. हे सगळं करत असताना एक मात्र लक्षात घ्या, तुम्हाला जर परमेश्वराने उत्तम अन्न दिलं असेल, वर्षभर मुखामध्ये सुखाचा घास दिला असेल, तर या अमावस्येच्या दिवशी एका गरीबाच्या घरामध्ये छान भोजन होईल याची सोय तुम्ही नक्कीच करू शकता. अन्नदान अवश्य करा, गोमातेला चारा द्या, गो सेवा करा, आपल्या संस्कृतीचं, आपल्या धर्माचं आणि आपल्या परंपरेचं नक्की रक्षण करा. दीपावली हा सण आनंदाचा आहे, हा कुणालाही दुखवण्याचा नाही, कुणाच्याही भावनांशी खेळण्याचा सण नाही. त्यामुळे आनंद द्या, ब्रह्मांड आनंद द्यायला बसलाय. माता महालक्ष्मी सदैव आशीर्वाद देते. तिच्या हातामध्ये कमल पुष्प आहे, जे पाहिल्याने सदैव आपल्या चेहऱ्यावर छानशी एक स्माईल येते. ही स्माईल जी फुकट आहे, जिला कुठेही जीएसटी अजून लागलेला नाहीये. त्यामुळे माता महालक्ष्मीचं स्वरूप डोळे बंद करून आठवा आणि तिच्या सारखं हसत मुखाने आनंद देणारे राहा. तुम्हा सर्वांना या मंगलमय दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देते. जय शंकर. दत्तगुरु. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शंकर. दत्त